ताम्रपर्णी नदीवरील हल्लारवाडी बंधाऱ्याचा पिलर ढासळल्यानं वाहतुकीला तातडीने बंदी. हल्लारवाडी, सदावरवाडी, करंजगावसह परिसरातील गावांचा संपर्क विस्कळीत. पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळेच ही वेळ आल्याचा ग्रामस्थांचा आरोप. चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी नदीवरील हल्लारवाडी येथील कोल्हापूर टाईप बंधाऱ्याच्या डाव्या बाजूचा पिलर ढासळल्यानं बंधाऱ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून बंधाऱ्यावरील वाहतूक तातडीनं बंद केली आहे. त्यामुळे हल्लारवाडी, सदावरवाडी, करंजगावसह परिसरातील अनेक गावांचा संपर्क विस्कळीत झाला असून नागरिकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागतोय. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार बंधाऱ्याच्या पिलरला अनेक दिवसांपासून तडे गेले होते. याबाबत पाटबंधारे विभागाला वारंवार सूचना देऊनही वेळेत दुरुस्ती करण्यात आली नाही. अखेर पिलरचा काही भाग कोसळल्यानं संपूर्ण संरचनेलाच धोका निर्माण झालाय. मोठा अपघात टाळण्यासाठी प्रशासनाला वाहतूक बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. दरवर्षी पावसाळ्यात या बंधाऱ्यावरून शेकडो दुचाकी, चारचाकी वाहनं, शेतकरी आणि विद्यार्थी ये जा करतात. एवढ्या महत्त्वाच्या मार्गावरील बंधाऱ्याची नियमित तपासणी आणि देखभाल होणं अपेक्षित असताना पाटबंधारे विभागानं दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. वेळेत दुरुस्ती झाली नसती तर आज वाहतूक बंद करण्याची वेळ आली नसती, अशी तीव्र भावना नागरिकांनी व्यक्त केली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पाटबंधारे विभागाच्या निष्काळजी कारभारामुळे यापूर्वीही या परिसरात लहान मोठे अपघात घडलेत. पावसाळ्यात नदीच्या पाण्याचा वेग वाढत असताना आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसंच बंधाऱ्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीचं काम तातडीनं हाती घ्यावं, अशी मागणी ग्रामस्थांकडून होतीये. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जातीये. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.